टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। किती नागरिक पाकिस्तानात अडकलेले आहे? नागपूर परिसरातले किती नागरिक आहेत? हे हल्ला झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये जे रिफ्ट निर्माण झालेला आहे त्यामध्ये आमच्या समाजांचा खूप नुकसान झालेलं आहे। जवळपास इंडियातून जे लॉंग टर्म विजावर येथे राहता होते त्यांचा मध्ये जे नुरी विजावर पाकिस्तानात काही कारणांनी गेलेले होते, जे पासपोर्ट रिन्युअलसाठी गेलेले होते, त्यांचे नातेवाईक जे होते त्यांच्याकडे काही कार्यक्रम वगैरे होता त्यासाठी ते गेलेले होते। नागपूर सर्कल जे आहेत पूर्ण हाफ ऑफ विदर्भ त्यामध्ये जवळपास 70 लोक असे आहेत जे नुरी विजावर पाकिस्तानात गेलेले आहे आणि त्यांना परत इंडियाला, कारण की हे ते त्यांचा बिझनेस नागपूरला आहे, त्यांचा वर्किंग नागपूरला आहे, त्यांचा घर नागपूरला आहे, ते LTVवर राहिलेले होते। एक तर महिला अशी आहे ज्यांच्या ओत झालेली आहे, याने खूप बडी मोठी गोष्ट आहे, त्यांची ओत झालेली आहे। ओत झाल्यानंतर ते एक नातेवाईक त्यांची ते एक्सपायर झाले आणि त्यांच्या फ्युनरलमध्ये तो गेली होती आणि या हल्ल्यानंतर जे रिफ्ट झालेला आहे त्यामध्ये तिथे जवळपास 70 लोक अडकलेले आहेत। आता त्यांना परत आणण्याची काय प्रक्रिया सरकारकडून राबवली जाते? मी या व्हिडिओच्या माध्यमातून आमचे जे देशाचे प्रधानमंत्री आहेत आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी, आपले देशाचे गृहमंत्री आहे अमित भाई शाह आणि महाराष्ट्र के सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन करतो आहे। हे असे लोक आहेत ज्यांचा घरबार जीवन सर्व नागपूरला आहे, महाराष्ट्रात आहे, देशात आहे, असे खूप बडी संख्यामध्ये जवळपास 10,000 लोक पुरे देशातून तिथे अडकलेले आहे। त्यांच्यासाठी पण एक पॉलिसी देऊन त्यांना पण परत आणण्याची व्यवस्था करायला हवी आहे, कारण की त्यांचे रिश्तेदार इंडियात आहे, त्यांचे जे बच्चे आहेत ते इंडियात आहे आणि ते काही कारणांसाठी तिथे गेलेले होते आणि तिथे अडकलेले आहे, त्यांना पण परत आणण्याची व्यवस्था केली पाहिजे।